सांकुशा तृप्ती आणि निरंकुशा तृप्ती असे तृप्तीमध्ये बी प्रकार आहेत. मग मी तुम्हाला 4 अंदाजे सांगितले होते की जे पोट न भरणारे विषयाचं सुख आहे, त्याच्यात कधी पोटच भरलं नाही, उपाशीच असणारे राहणारे. दुसरा वरती गेला आता, हा ना. दुसरा जो भाग आहे, ज्यांची पोट भरत नाही ते जीव आहेत. योग्याने थोडासा प्रयत्न केला पण अर्धच पोट भरलं. विठ्ठल विठ्ठल योग्याला समाधी लागते ना. वृत्तीशून्य अवस्थेत योग बी आनंदावर स्वार होतो. म्हणजे योगी स्वार झाला पण पुन्हा आणखी जीवदशेमध्ये येतो, म्हणून पूर्ण तृप्ती नाही झाली. आणि जो ज्ञानी पुरुष आहे तो निरंकुशा प्राप्तीला प्राप्त होतो. निरंकुश म्हणजे अर्थात पुन्हा तो खालीच येत नाही. ज्याने त्या आनंदाचा अनुभूती घेतलेली, म्हणून एके ठाई बसल्याशिवाय निरंकुशा तृप्ती प्राप्त होत नाही. त्या गोपाळाने सांगितल्यावरती गायी वळल्या आणि गायी वळल्यानंतर एका जाग्यावर बसला, त्यावेळेला त्याला तृप्ती झाली. अरे म्हटले हे आधी कळायला पाहिजे होतं आपल्याला, आहे ना. काय आधी कळाले असल्याशिवाय होणार नाही. हो म्हटले असा आतापर्यंत काय केलं, बहु केली बहु केली कोणतरी पाहिजे ना. हो त्यांनी सांगितलं ना त्या गोपाळाने, चला मी तुम्हाला मागाशी सांगितलं शब्द प्रयोग केला की स्वार्थी आणि परार्थी माझ्या बरोबर चला. संत म्हणतात माझ्या बरोबर चला, आमच्या बरोबर या. संतांनी सांगितलं का माऊली ज्ञानोबराय तुकोबराय जेवढे साधू होऊन गेले, चला बाबा या बरोबर या. आलं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही जर माझ्या बरोबर आले तर मग काम होईल, पण नाही येत, ऐकत नाही. जीव ऐकत नाही आणि नाही ऐकल्याचा परिणाम काय, तर आजपर्यंत पोट भरलं, तृप्तीच नाही. वन 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 का तृप्ती होत नाही. तुझे आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी, चिवडून या नासी तुझ्या घरच्यांनी केली. अरे बाबा तुझ्याजवळ तू काय, तू जाण ना, स्वतःला जाण. आणि स्वतःला जाणल्यावरती तुला असं लक्षात येईल की बस मी विनाकारणच बाहेर फिरत होतो, काही करण्याची गरज नव्हती. शास्त्र असं सांगतं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. लोक म्हणा नाही केल्यावर महाराज आमचं चालेल कसं का. तुमचं चालवायची गरजच नाही, तुम्ही एक्स्ट्रा चालवताय. तुम्हाला काही चालवायचं नाही. काय चालवायचंय आपल्याला, काहीच चालवायचं नाही. जेवढं आहे तेवढं. आज पाहणार सुजलाम सुफलाम आहे का नाही भारत. इथं कोणाला खाण्याची वांदे आहेत का सांगा बरं. कोणी उपाशी असले कोणी तर चला आमच्या घरी. कोण उपाशी आहे, लोक का सुखी नाही, तृप्त का नाही, याचं कारण नाही. विषयाच्या पाठीमागे या गाया धावतात. याचं नियमन नाही.
एका जाग्यावर बसावं, सद्गुरूंच्याकडून ऐकावं, शास्त्र श्रवण करावं आणि त्यावेळेला त्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त होते. तोपर्यंत होणार नाही. काहीही ऐकल्याने तृप्ती नाही होत. ऐकायचं ते ऐकावं लागतं. नाही तर इथं फार मोठा पसार आहे. 18 पुराण, उपपुराण किती बी पडलेले आहेत. शास्त्रा इतका पडलेला म्हणून शास्त्र श्रवणात प्रवृत्ती होण्याची आवश्यकता. काही बी नाही ऐकायचं, ते सांगावे. म्हणून त्याच्या शास्त्र म्हणजे कोणतं, ज्याच्यात काल का परवा कोणतं तरी महाराजांनी सांगितलं, प्रकरण ग्रंथाचा जोपर्यंत अध्ययन करत नाही ना, नाही त्याला काय करणार. प्रकरण पर ग्रंथांचे अध्ययन व्हायला पाहिजे आणि ते जर अध्ययन झालं तर त्याच्यानंतरच तर जाग्यावर वृत्ती स्थिर होईल त्याची. असा वृत्तीचा छंद असा जात नाही तर परमार्थ 50-50 वर्ष करणारे पडलेले नाही, त्यांच्या वृत्तीचा छंद नाही गेलेला. चेहरा पाहिला तर फोडलीचे गोवरी म्हणजे ज्याचं काय का म्हटलं एवढे वर्ष परमार्थ करून असं का झालं, तर याचं कारण आहे विषय सुखात कुठेतरी अडचणी. आत्मसुखात कोणालाच अडचण नाही ना, कोणाला अडचण आहे. विषय सुखात अडचण आहे त्याला. म्हणून मुख्य प्रॉब्लेम तिथे आहे. ते म्हणजे का असं नाही, थोडेस अडचणी नेहमी विषय सुखातच असतात. विठ्ठल आत्मसुखात काही करायचंच नाही, त्यामुळे अडचणीचा विषयच येतो तुझं. म्हणून सगळं जे असेल ते टाकून द्यावं. हातातलं जे काही काम आहे, काही कामाची गरज नाही आपल्याला. कामाची म्हणजे चित्तवृत्तीमध्ये धारण केलेला जो काम आहे ना, त्याला टाकून द्यावं आणि असं मोकळं व्हावं. तुम्ही निश्चितपणे म्हणजे तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आतापर्यंत काय झालं, काही नाही. बहु केली वणवण, मागचे जन्म अनेक जन्म गेले, वणवण 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 फिरत राहिले. वणवण करणं म्हणजे 84 लाख योनीमध्ये झालं. आणि पायपिटी झाला तिनं. पायपिटी म्हणजे पाय आपण टाकतो ना, एक पाय मागा असतो आणि एक पाय पुढं असतो. ज्या वेळेला पुढचा पाय माग बंद पडतो, त्यानंतर मागचा उचलून पुढं जातो. तो पुढचा पुढं म्हणस्तोवर मागं जातो है ना. मागं पुढं याला जन्म आणि मृत्यू असं म्हणतात. जन्मल्यावर मृत्यूकडे, मृत्यू झाल्यावर परत जन्म झाल्यावर याला म्हणतात पायपीट. किती केली, बहु केली वणवण. 84 लाख शरीरात वणवण वणवण वण फिरत आलो. मग म्हणले पोट भरली का, नाही, काहीच नाही मिळालं. एवढी 84 लाख शरीर भोगली, नाही मानवी शरीर मिळालं. पुन्हा तोच सावटपणा, पुन्हा इंद्रियांना विषय द्यायचं काम चाललेलं आहे. काय पण ते ज्यांना वैष्णव म्हणतो आपण, ती वैष्णव बी तशातच आहे. वारकरी मंडळी सुद्धा याच्यातून बाहेर पडलेले नाही. आपण वारकरी बाहेर पडत नाही कसा, की तो तरी काही लगेच संसाराला सोडून आत्म इकडं आलाय का. तेव्हा आत्मसुखाच्या गोडिया जो विटे जो का सकळ विषय, जो विटे सकळ विषय मानू नाही असा त्याला ते कळालेलं आहे. त्याच्यानंतर नाहीतर आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषय के हरिखेचे ना. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जो कोणी स्थिर वृत्तीचा झालेला आहे तो कसल्याही भोगाला समोर पाहिला तरी नाही त्याच्याकडे जात. सांगे कुमुदळाचे नेताचे. जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. माऊली म्हणतात, तो काय असं करतो का, नाही. ज्याची तृप्ती झालेली असा. म्हणून याच्या म्हणजे काय हो, अगोदर तुमच्या संगतीत यायला पाहिजे होतं, नाही ना. वेळ निघून नाही गेली. विठ्ठल भाऊ गेली वणवण पाय पिटी झाला सीन. मग त्याच्यात काय विचारलं, नुसते भारच उचलायची कामं केली. खांदी भार होती भूक, खांदी भार होती भूक, होती भूक
पोटी भूक काय खेळा. पोटी भूक म्हणजे भूक भागलेलीच नाही ना. का हो? म्हणून म्हटलं आतापर्यंत भुका भागल्या, आता तुमच्या भुका भागतील का नाही. आता आपल्याला एक प्रसाद झाला. प्रसाद झाल्यावर ती सुंदर लापशी खाल्ली, सांबर भात हे म्हटले बस आमची तृप्ती. बरोबर आहे का नाही. कुशाल समजा तुम्ही आता फुल म्हणजे तुम्ही दररोज जेवढं जेवण करतात त्याच्यापेक्षा डबल केलं, काय अडचण नाही. आपल्याकडे स्वयंपाक तेवढा आहे. तुम्ही काय किती जेवढं केलं ते काय अडचण नाही. उलट घरी बी घेऊन गेले तरी चालतील, पण लगेच नाही. पुन्हा संसाराकडे तोंड केलं. संसाराकडे तोंड साधू संतांनी नाही केली, जीवाची तोंड प्रपंचाकडे. म्हणून ज्या वेळेला कीर्तन ऐकायला बसतात त्यावेळेला बी डोक्यात विषय ठेवून जर बसलेले असेल तर काय कीर्तन करणार. फार अवघड गोष्ट. आणि आता तर फार बहिर्मुख समाज झाला, फालतू काही बी ऐकत बसलेले. हे लोकांच्यात सुधारणा व्हायला पाहिजे ना. तुम्हाला 50,000चं कीर्तन ऐकायची गरज आहे का विचारात परिवर्तन करून मुक्त व्हायची गरज. काय त्या 50,000चे काय, त्यांनी त्यांचा धंदा मांडलेला आहे. त्यांचा तो धंदा करतात. ते म्हणतात आम्ही कुठं बोलावं, म्हणजे आम्ही कुठे त्यांच्याकडे गेलो, ते आमच्याकडे आले होते. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय नाही सांगितलं. आणि ह्यांना फक्त हसवायचं होतं, थोडासा टाइमपास चुटके चाटके सांगायचे होते, झाले 50,000 एका तासामध्ये. काल ते सांगित होते महाराज, एकच तास केलं कीर्तन म्हणले 50 घेऊन गेले. चांगली गोष्ट आहे ना, कारण त्यांचा तो धंदा आहे. ते म्हणजे आमचा धंदा आहे. यात जागा पूर्ण व्हायला पाहिजे, श्रोता जागा व्हायला पाहिजे. काय ऐकायचं ते श्रोत्याने नीट पाहायला पाहिजे. उगाच काही बी नका, काही ऐकून काही नाही होणार. उलट असलेली चांगली वृत्ती खराब होऊन जाईल. त्यांच्यात जसा हा बदल झाला, कधी धावता येईल आपल्याला आत्ता. कारण नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अल्प देह सुख म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला. तो मी विषय स्वार्थी लागला, थिता परमार्थ हातीचा गेला. कधी पहिला विचार हा बाबा आता विचार कर, वेळ आहे अजून काय मेलेलो नाही. आणि नित्य मृत्यू समीप लागलेला आहे. आणि जर असं न करता जर मेला तर मग बाकीच्यांच्या सारखेच आपले सुद्धा दहावे पिवे सगळे चालूच आहेत. मागची परंपरा पुढे. ते म्हणले गेले चांगले होते, चांगले होते. हो असं नका चांगले, पण पुढे गेले कुत्र्याच्या जन्माला, मांजराच्या. ते म्हणले गेले पुढे. मग काय करता येईल, मुक्त होता येईल. म्हणून प्रपंच नेटका करावा, सावरून आवरून धरावा. फार लांबवण नाही, मिळतंय तेवढं पुष्कळ झालं सहज. आणि मग काय करावं, दिवसभर भगवंताचं चिंतन करता आलं पाहिजे. शरीर चिंतनासाठी आहे, पैसे कमवण्यासाठी नाही. पैसे शरीरासाठी आहे आणि शरीर जळण्यासाठी आहे. धनावणी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने. देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. शंकराचार्य सांगतात बाबा पाहा काय अवघड अवस्था. तू आता तुका म्हणे धावे मग अवघे, मग तुमचं कल्याणच होईल. आणि जीवनही तृप्त निरंकुशा तृप्ती होईल. सांकुश राहत आहे त्याच्याही पुढे निघून जातील. असा अभंगाचा अल्पशा बुद्धीप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने तुमच्यासमोर ठेवलेला हा भाव आहे. आता एखादी लीला पाहूया आणि मग आपला कार्यक्रम थोड्याच वेळात संपू. आज लवकर संपवायचं प्लॅनिंग आहे, तरी कीर्तन अर्धा पाऊण तास उशिरा सुरू झाले. मी 9ला सांगत होतो. चला विठोबा Oh,
बळ